मी भाजणीची चकली तयार करत आहे। मी 1.5 ग्लास तांदूळ घेतलेले आहे। त्याच ग्लासने मी चण्याची डाळ घेतलेली आहे। एक वाटी उडदाची डाळ, थोडंसं साबुदाणा, ते छान धुवून घेते आणि वाळवायला टाकून देते। इथे मी तांदूळ डाळ चकलीचे दळण सुकून घेतलेले आहे। आता ते छान भाजून घेते। ते लालसर होईपर्यंत थोडंसं भाजून घेते। ते भाजून खाली घेते आणि आता ते काढून घेते। सर्व त्याचे साबुदाणा, तांदूळ आणि चण्याची डाळ वगैरे सर्व भाजून झाले आता काढून घेते। थंड व्हायला ठेवते तोपर्यंत जिरं पण भाजून घेते। जिरं भाजून झालेलं आहे, ते पण काढून घेते। पण भाजून घेते। इथे भाजी पण भाजून झालेली आहे, ते पण काढून घेते। पोहे पण भाजून घेते। पोहे पण भाजून झालेले आहे, आता ते काढून घेते आणि मिक्स करून ते थंड व्हायला ठेवते आणि दळण आटा चक्कीवरून दळून घेते। आटा चक्कीवरून दळून घेऊन येते। इथे मी चकलीचं पीठ दळून आणलेलं आहे, जवळपास 1 किलो आहे। पांढरे तीळ, मीठ, मिरचीची पेस्ट, ओवा, मोहनसाठी मी गरम तेल करून घेते आणि गरम पाणी आहे, अद्रक लसूण पेस्ट, हळद आणि जिरे पावडर। चला आता आपण चकलीचं पीठ मळून घेऊ। त्यासाठी आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊ। पांढरे तीळ, ओवा क्रश करून घेऊ आणि मिरचीची पेस्ट, आपल्या चवीनुसार आपण मिरचीची पेस्ट टाकून घेऊ। तुम्ही लाल तिखट पण टाकू शकता, लाल मिर्च, अद्रक लसूण पेस्ट, जिरे पावडर, हळद, इथे मी सर्व एकत्रित करून घेतलेलं आहे। आता तेलाचा मोहन टाकून देते। दही टाकून घेते म्हणजे थोडंसं आमसूर लागते चटणी। छान मिक्स करून घेते। छान मळून घेते। मी चकलीचा कणिक मळून घेतलेली आहे। आता 10 मिनिटं रेस्ट करायला ठेवते। इथे मी आता चकलीचं बेटर साच्यामध्ये टाकून घेते आणि चकली पिळून घेते। इथे मी चकली तयार करून घेते। इथे चकल्या तयार करून घेते आणि तळायला टाकून देते। इथे मी चकल्या तयार करून घेतलेल्या आहे। आता मी तेलात
तेलात तळून घेते. इथे तेल गरम झालेलं आहे. आता चकली सोडून घेऊ. झालेले आहे. आता आपण काढून घेऊ. इथे आपल्या चकल्या तयार झालेल्या आहेत. छान कुरकुरीत झालेले आहेत. तुम्ही पण पाहू शकता आणि तुम्ही पण ट्राय करा. अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी सबस्क्राईब करा. थँक्यू.